तर नमस्कार मित्रमंडळी, मी मास्टर पुष्कर तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी जरासं बोलण्याची वेळ बदलली, पण आपला स्वभाव नाही बदलला. नवीन नेट लावली. काय मी पप्पान कधी आणले आणि कधी लावून दिली काय विषयच नाही. आता आम्ही जस्ट स्कूलमधून आलो तर मस्त खातो. मम्मीनं पापड केला, काला, भेंडीची भाजी आणि पोळी सगळंच जेवतो आता मी मस्त. आणि मग ट्युशनचा टाईम होते, ट्युशनचा काहून की आता वाजत आहेत 5 नाही अजून वेळ आहे म्हणा, 1 तास वेळ आहे, पण तयारी तर करायलाच लागते. तिकडून आल्यावर दाखवू आता काय करू. One piece of paper cannot decide my future. तर गाईस 5 वाजलेले 10 मिनिटं वेळ आहे. मी आता निघतो बम मस्त लवकरात लवकर निघतो, काहून की आता 5 वाजले 5च मिनिटं वेळ आहे. मला मग बोलणे तर भेटणार ना. मी बाय. तर गाईस आता जस्ट आलो आता ट्युशनवरून. एवढं थकलो, पुरं बोर केलं. मम्मी काय करत आहे तू? तर गाईस पप्पा आले. असं म्हणजे असते ना ग गावातलं थोडंसं हे बघा, पडे ना आले. एक गावातला आणि पप्पा! प्रत्येक विचारात पप्पा झालं तर मग त्या राम राम. मग कुणाच्या पप्पाला फोन आला असेल. तर गाईस हा अरे काय सांगितलं तू? गिलके काय आणलं? मग बुट्टे आणले, हा बुट्टे हा बटाटे, हा टमाटर आणि हिरव्या मिरच्या. ठीक आहे गाईस. पप्पानं गरम गरम कच्चे आहेत, कच्चे बुट्टे आणले. आता आम्ही मस्त गरम करतो, त्याला भाजतो टाक दे. मग खातो ना. कसे तुम्हाला भाजलेली पाहिजेत की हे उबललेले? उबलले. एक नंबर. पप्पासाठी चहा एकदम रेडी आहे. आता आम्ही चाललो मस्त दुकानात, म्हणजे बाहेर चाललो आमचा गणवेश घ्यायसाठी. आता गणवेश ज्याला माहीत नसेल ते पाहून या, मला नका सांगू, ठीक आहे. आता जातो आम्ही बाहेर, सगळं काही पाहतो, मार्केटमध्ये जातो आता. गाईज यादी मिटायला चालली. कुत्ते पोरांदा तेरा करता. थँक्यू वर्ल्ड कप फॉर एव्हरीथिंग. तर गाईज पप्पा यूज करणार आहे नवीन सँडल, जे की पप्पाने घेतली. कशाची घेतली पप्पा? अजंटाची घेतली सँडल. गाईज ग्रिप आहे, चांगलीच ग्रिप आहे. थोडीशी मोडून पाहतो. गाईज एकदम परफेक्ट आहे. हे तशी नेचर फ्रेंडली आहे. नेचर फ्रेंडली म्हणजे आता आम्ही ज्याचं बॉक्स आलता तो ऑनलाईन ऑर्डर केली, तर त्याच्यावर दिसलं, म्हणजे तिथं लिहिलं आहे की हे रिसायकल, म्हणजे जे कपडे आहेत, कचरा आहे, त्याच्यापासून हे बनवली आहे. म्हणजे हा कचरा आहे, पण चांगली गोष्ट आहे. इन्व्हायरमेंट सेफ. आज गुरुवार आहे, तर पप्पाला आजच ते अनबॉक्सिंग करायची होती सँडलची ना, आजच घालून पाहायची होती. तर काय चप्पलच घेतो मी आता. तर काही आता जो आहे गोप्रो आहे माझ्या हातात सध्या, कारण की बघा वाईड अँगल दिसत असेल तुम्हाला. आता पप्पा जल्दी करो. चला गाईस. झाला आता वेअर, फुटवेअर. गाईज आता ब्लॅक शूज ऑर्डर केला याच्यासाठी, पायासाठी, स्कूलसाठी. एकच गोष्ट आहे, तो पट्टेवाला आवडते मला. ते कसं लेस चाललंय, झंझट असते, त्याच्यापेक्षा पट्टेवाला चांगला बनला. हा आपला काढावाला बूट. जसा कम्फर्टेबल झाला पाहिजे. हो. तर गाईज हा शूज आहे, म्हणजे सिलेक्टेड आहे. कसा दिसते गाईज कमेंट करून सांगसा. तसा खराब दिसते या पॅन्टवर, पण स्कूलच्या पॅन्टवर चांगला दिसेल. मला खूप इच्छा आहे क्रॉक्स घ्यायची, पण आता जाऊ द्या म्हटलं. पप्पा थोडंसं परखून पाहतात शूज, ज्या चीज करून काही अंदर आहे काय, काही म्हणजे असं फाटलं विटलं आहे काय. पप्पा एकदम चीज परख केले ते. गाईज शूज खराब नाही झाले पाहिजे म्हणून पायात पन्नी घालून ठेवली आमच्या. किती सिस्टमॅटिक काम आहे, सिस्टमॅटिक. शूज खराब नाही झाले पाहिजे, पन्नी आहे ना, विषय नाही.
वाला वाईट फायनल झाला. हा वाला शिखर जाऊन मी याचे शूज घेतले. काय रे बाबू, श्रीधर असला असता तर खुश झाला असता. बाय बाय, इकडे नको भाऊ. हातात घेतली मी करून पॅक. गाईस, बँक ऑफ बडोदा. आता इकडे आहे स्कूल पोट्टीचं. आता हे उत्तर काय माहीत काय आहे आता, अशीन काही पण ते आहे. ठीक आहे, गणवेश सॉरी आलं. हे इथं दुकान ते फर्स्ट फ्लोअरवर आहे. तर काहीच काही भेटला नाही आम्हाला. काहीच्या काही म्हणजे काही पण ऑर्डर्स नाही दिली म्हणे. अरे माझे मित्र आहेत ना, म्हणजे असेच क्लासमधल्या गर्ल्स आहेत, ते गेल त्या आमच्या हेडले सांगितलं. ते म्हणे की ऑर्डर दिली आणि असं कसं आहे नाही म्हणे. तेव्हाही हे एक्सेलच आहेत, मोठेच आहेत. छोटे माझ्या साईजचे आहेच नाहीत ना. आहेत छोटे तर एकदम ते नर्सरीवाले आहेत आणि डायरेक्ट एक्सेल मोठे आहेत. माझ्या साईजचे आहेच नाही. म्हणजे त्याच्यात किती हप्ते झाले असेल. त्या पोरीनं सांगितलं होतं मला 2 हप्ते आधी. तेव्हापासून आता इथंपर्यंत मालच नाही आला. काय स्कूलमध्ये सांगितलं का ऑर्डर दिली? हां, स्कूलमध्ये सांगितलं का ऑर्डर दिली. हो, म्हणजे आता एक पोरगी गेली ती आमच्या क्लासमधली. मग ते प्रवीण सर म्हणे युनिफॉर्म कोण नाही घेतला म्हणे. तर ते म्हणे की सर हमारे साइज का है नहीं. मग अजून 2-3 जण गेले ते म्हणे हमारे साइज का है नहीं म्हणे, एक्सेल बडावाला आहे म्हणे. तो काय हाँ तो फिर क्या भाड़े में जा. नहीं, फिर उनको बोला नहीं क्या, ये बोले ऑर्डर नहीं दी हमको आज. अरे क्या मालूम. अरे वो भकाले मार रहे ना पप्पा, उनको ऑर्डर ही नहीं मिली होंगी ना अभी तक. कल हीच दी ऑर्डर. म्हणजे आता बघा ना, पुढच्या वर्ष आता त्याने काय म्हटलं 1 हप्त्यात. हो, तर 1 हप्त्यात आलं नाही ना. माया ना पुष्कर येतच नाही ना, लिहून घ्या येतच नाही. गाईज आता आलं आकाशमध्ये. बघा गाईज, आताच घेतले पॅन्ट हे पण असंच मजाकीत अजून घ्या असंच. गाईज चष्मा घेतला, चांगला वाटत आहे की नाही कमेंट करून सांगतात. आणि वाटत आहे तर राहू देईन मी. म्हणजे असं नॉर्मल नाही, कुठं जायचं असलं बाहेर जायचं असलं तर घालायसाठी. ठीक आहे, मला तर चांगला दिसून आला माझ्यासाठी. तुमच्यासाठी माहीत नाही पण माझी चॉईस चांगली. काही टिफिन बॅगी घेतली, अजून जेही पाहिजे होतं ते सगळं घेतलं. आणि आता काय माहीत आम्ही कुठं चाललो, पण घरीच चाललो म्हणा. गाईज एवढं सारं सामान मी आणलं उचलून. तर गाईज आता मम्मीचा काय रिॲक्शन राहते. मम्मी असं म्हणेन नाही म्हणा की चष्मा लागला, नवीन चष्मा घेतला असं म्हणेन. बहुत दम लगा. काय चष्मा चांगला दिसते ना, दिसते की नाही सांग. हा चांगला दिसते की नाही, मस्त दिसते ना. चल. अरे ते 1 लिटरची बॉटल बसली पाहिजे म्हणे म्हणजे पप्पा. काय हे काही सोंग काही मूर्खासाठी करता. तर काही मम्मी रुटली घरी येऊन. एवढं सारं सामान काय आणलं होते, काही गरज होती का नाही. तर काही आता मी मस्त खातो शेवपुरी. तिथूनच पार्सल घेतली होती. बघा मस्त मम्मी बनवत आहे रोडगे याच्यात ओनचे चायनीजचे मम्मी चायनाचेच म्हणतात ना रोडगे. मग ओनमध्ये रोडगे प्रकाशित उज्ज्वली. अजून लाईट नाही लावला आम्ही मोठाला, कारण की येणंच तर अर्धा प्रकाश पडत आहे. तर काहीच खुशखबरी, आजपासून तुमचा भाई घेणार आहे ट्युशन्स. मजोड एवढे सारे जण येणार आहेत. 2 जण येणार शिकायला. तर मी सायन्स शिकवणार त्याला. फक्त सायन्सची ट्युशन आहे, मॅथ्सच काही येत नाही. शिक्षणचा फोन आला काय माहित काय म्हणतात. तर काही आता मी करत आहे रोडगे. उठायला जात असतो आम्ही, रोडगे आहेत आमचे. त्याच्यानंतर पिंगळा देवीला जात असतो. तर तिथे म्हणजे असे माणसंच रोडगे करतात, भाजीच माणसं करतात. फक्त हे लेडीज असतात ना, हे फक्त कांदा चिरायसाठी सलाद कापायसाठी असतात. बाकी सगळं माणसं करतात. असं काढून द्यायचं. हे बघा निघालं. आता हे कणकीत ठेवून द्यायचं. झाला आपला रोडगा खाना. थोडंसं रोल करायचं. हा गरम 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 हीट
हे बघा आपला झाला रोडगा तयार. आता मी ठेवतो याचा काही जेवतो आता. मस्त मम्मीनं केले रोडगे आणि मस्त घोटलेली वांग्याची भाजी. आता जेवतो. लिंबू आणला पप्पाने. पिक्चर जेवण बिवण एकदम मस्त झालं आणि आता वाजले 10:30. तर आता मी पाहते आता शिंची आता संपलं आणि आता लागलं डोरेमॉन. ही ते भूतावाला एपिसोड झाले म्हणजे हॉरर नाही आहे, फनी भूताचा. तो नोबिताचा भूत जियांचा बदला घ्यायला येते पण तो नोबिताचा भूतच रडून जाते. तो आहे एपिसोड. आणि तर भेटूया आता एक पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.